मराठा आरक्षणासाठी सरकार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार आहे। या अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबतचं नवं विधेयक आणण्यात येणार असल्याचं समजतंय। पण जरांगेंना मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय। पाहूयात हा रिपोर्ट। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी पूर्ण। स्वतंत्र प्रवर्ग की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण। जरांगेंच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या अंतरवाली सराटीतून निघालेलं मराठ्यांचं मानवी वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय। त्यामुळे आता सरकारच्या गोटात हालचालींना वेग आलाय। सध्या सुरू असलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षण अहवालानंतर तातडीचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे। हा शब्द सरकारने दिलेला आहे। त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो। पण आरक्षणाबाबत सरकारची भूमिका आणि जरांगे पाटलांची मागणी यात काहीशी तफावत आहे। ओबीसी किंवा इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे। तर जरांगेंना मात्र कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवंय। सरकार म्हणतंय त्याप्रमाणे मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडली जाणार आहे। सध्या राज्यात 23 मार्च 1994च्या शासन निर्णयानुसार आरक्षणाची फेररचना करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यात एससींना 13%, एसटी प्रवर्गाला 7%, व्हीजेएनटींना 3%, व्हीजेएनटी बी 2.5%, व्हीजेएनटी सी 3.5%, व्हीजेएनटी डी 2% आणि ओबीसी प्रवर्गाला 19% असे मिळून 50% आरक्षण देण्यात आलं होतं। त्यानंतर डिसेंबर 1994 रोजी आणखी एक शासन निर्णय जारी करत विशेष मागास प्रवर्ग असा एक नवा प्रवर्ग तयार करून त्याला 2% आरक्षण देण्यात आलं। त्यामुळे राज्यातली आरक्षणाची टक्केवारी 52%वर गेली आहे। यापूर्वीही स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 2 वेळा आरक्षण देण्यात आलं होतं। 2014 साली राणे समितीच्या अहवालाच्या आधारे पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देऊ केलं होतं। तर 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देऊ केलं होतं। पण 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं दोन्ही वेळा हे आरक्षण कोर्टानं रद्द केलं होतं। त्यामुळे जरांगे पाटीलही ओबीसी प्रवर्गातूनच कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण मिळवण्यावर ठाम आहेत। पण ओबीसी समाजातूनही जरांगे पाटलांच्या या मागणीला विरोध होतोय। जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच आहे, साधा आणि सोपा, मराठ्यांना इथंच देऊन टाका ना, किंवा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा। तोच आकडा प्रचंड मोठा होतो आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा। जसे जरांगे मुंबईत येणार आहेत त्यांचं आरक्षण घेण्यासाठी, पण आमचं आरक्षण वाचवण्यासाठी जे आहे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही। अजूनसुद्धा हे महाराष्ट्र शासन हे अजून थांबवू शकतं आणि तिथल्या आमच्या भटक्या मुक्त असतील सगळे असतील त्यांची याच वेळा मी सांगितलं डुकरं गाढवं जे काही त्यांचं साहित्य आहे ते सगळं घेऊन त्या ठिकाणी पोहोचणार आहे। एकीकडे जरांगेंना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय तर दुसरीकडे सरकार स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण देण्याची तयारी करते। त्यामुळे स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षणाचा निर्णय झाला तरी जरांगेंचं समाधान होणार का यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। डॉक्टर माधव सावरगावेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।